नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सुधा रेश्माला म्हणते, तू करशील सार्थक बरोबर लग्न. हे ऐकून रेश्मा तर खूपच खुश होते आणि सुधाला म्हणते, हो काकू, मी हे सर्व तर सार्थकवर माझं खूपच प्रेम होतं म्हणून मी हे सर्व काही केले होते आणि आता मी सार्थक बरोबर लग्न करायला तयार आहे. तर लगेच सुधा म्हणते, हो, तुझ्यासारखी मुलगीच माझ्या सार्थकला योग्य आहे. ती आनंदी डिवॉर्सी, मी तिला कधीही माझ्या मुलाजवळ येऊ देणार नाही आणि आता ही गोष्ट आपल्या तिघीमध्येच राहील, कुणालाही कळता कामा नये. बाकीचं सर्व काही मी बघून घेईल. सार्थक माझ्या शब्दाबाहेर जात नाही. तर लगेच रेश्मा म्हणते, मी प्रॉमिस करते तुम्हाला आणि लगेच सुधाला मिठी मारते. तर इकडे रेश्मा दुसऱ्या दिवशी सकाळी अंशुमनला भेटायला येते व अंशुमनला 5 लाख रुपये देते आणि म्हणते, तुम्हाला आता अजून एक काम करायचंय. तर लगेच अंशुमन म्हणतो, वा मॅडम, मला वाटलं नव्हतं लक्ष्मी अशी आपोआप माझ्याकडे येईल, परंतु आता काय करायचंय. तर रेश्मा म्हणते, तुम्हाला त्या आनंदीला नाशिक सोडून बाहेर कुठेतरी लांब घेऊन जायचंय. तर अंशुमन म्हणतो, परंतु ती आनंदी माझ्याबरोबर कशी काय येईल. तर रेश्मा म्हणते, तुम्हाला असं काहीतरी करायचंय ज्यामुळे ती हे नाशिक सोडून इथून निघून गेली पाहिजे. तर अंशुमन म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका, मी सर्व काही करतो. तर इकडे अंशुमन आनंदीच्या घरी येतो व आनंदीला म्हणतो, चल आनंदी, आपण दोघे लग्न करूया, माझं अजूनही तुझ्यावर खूप प्रेम आहे, असे म्हणतो व तिच्या गालावरून हात फिरवतो. तर आनंदीला खूप राग येतो. आनंदी लगेच सनकन त्याच्या कानाखाली देते आणि म्हणते, इथून लगेच निघायचं, पुन्हा जर माझ्याबरोबर असं बोललात ना तर बघाच. तर लगेच लीना म्हणते, तुला भाषा कळत नाही का, निघ लगेच इथून, चालता हो. तर लगेच अंशुमन म्हणतो, हो, भाषा कळते ना मला आणि चांगलीच कळते. तर लगेच तो मालतीला म्हणतो, काय हो सासूबाई, तुम्ही तुमच्या मुलीचं दुसरं लग्न करायला निघालात आणि मला बोलवलंच नाही, त्यामुळेच कदाचित तुम्हाला माझी हाय लागली. तुम्ही मला बोलवलं असतं तर तुमच्या मागे अशी पनोती लागली नसती. तर लगेच मालती म्हणते, आनंदी, पोलिसांना फोन कर, हा माणूस इथून जात नाही. तर लगेच अंशुमन म्हणतो, पोलिसांना कशाला बोलवायची गरज आहे, जातोय मी. व जातानेच मनाशी म्हणतो, आनंदी, तुलाही थोबाडीत खूपच महागात पडेल. मी तुझ्याबरोबर चांगलं बोलायला आलो होतो, तू वाकड्यात घुसली ना, आता बघच तुला काय भोगावं लागेल. तुझ्या कुटुंबाला आणि तुला रस्त्यावरच आणतो आता. त्यानंतर लगेच अंशुमन आनंदीच्या घराबाहेर रॉकेलचा ड्रम घेऊन येतो आणि तिच्या घरावरती रॉकेल शिपडत असतो. तर आतमध्ये मालती आनंदीला म्हणते, मी तुझ्या अण्णांना समजावून सांगत होते की नका या साड्यांच्या जुन्या धंद्यात पडू, आपल्यांना परवडतच नाही, परंतु त्यांनी माझं ऐकलंच नाही. अगं आनंदी, काय उपयोग आहे उगाच पैसे घालून, नका का तो व्यवसाय चालणार नाही, तुला नोकरीचं काहीतरी बघावंच लागेल. तर आनंदी म्हणते, आई, तू नको टेन्शन घेऊ, सर्व काही ठीक होईल, आपण बघू नंतर. तर तेवढ्यात आनंदी म्हणते, आई, तुला कसला तरी वास येतोय का गं. तर लगेच मालतीही वास घेऊन बघते तर तिलाही वास येतो. त्यानंतर लगेच घराने पेट घेतलेला असतो. तर मनोज म्हणतो, अगं लीना, हे बघ, आग लागली घराला, चल पटकन बाहेर. सानू कुठे आणि आनंदी, आई कुठे. तर लगेच लीना म्हणते, आनंदी व आई आतमध्ये आहे. तर मालतीही बाहेर बघण्यासाठी येते की कसला वास येतोय. तर तीही बघते की आग लागलेली असते. तर आनंदी आतमध्येच अडकलेली असते. तर मालती ओरडते, आनंदी, पटकन बाहेर ये, तिला कोणीतरी वाचवा, असे मालती गायावाया करून ओरडत असते. तर आनंदी ही आतमध्ये अडकलेली असते, परंतु तिला कोणीही वाचवायला येत नाही. मग आनंदीच आतमध्ये जाते व एक रग अंगावर घेऊन कशीबशी त्या जाळ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते. तर बाहेर मालती, लीना सर्वजण खूप घाबरून गेलेले असतात, कारण आगीने खूप मोठा भडका घेतलेला असतो. तर त्या आगीतून आनंदी अंगावर रग घेऊन बाहेर येते. तर लगेच सर्व लोक जमा झालेले असतात. तर मालती म्हणते, अहो प्लीज मदत करा, आमचं घर वाचवा. तर सर्व लोक घर वाचवण्यासाठी धावपळ करत असतात, आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात. तर सर्वजण त्या आगीतून सुखरूप बाहेर आलेले असतात. तर अशी घराला लागलेली आग पाहून मनोजचे डोके तर खूपच तापलेले असते आणि तो अजूनही आनंदीवर खूपच भडकलेला असतो. तर इकडे सार्थक ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि त्याला असा भास होतो की आनंदी ही ऑफिसमध्ये आलेली असते आणि त्याला गुड मॉर्निंग म्हणत असते. तेवढ्यात बेनारे आतमध्ये येतात आणि सार्थकला हलवतात. तर लगेच सार्थक डचकतो आणि
भानावर येतो आणि लगेच आनंदीच्या खुर्चीकडे बघत बसतो. तर लगेच बेनारे म्हणतो, तुमच्या मनाची अवस्था काय झाली आहे सर, हे मी समजू शकतो, परंतु आता वेळ गेलेली आहे, आता खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे आता आपण काहीच करू शकत नाही. तर लगेच सार्थक त्या आनंदीच्या खुर्चीकडे बघत म्हणतो, मिस आनंदी, आईने तुम्हाला ऑफिसमधून काढून टाकलं हे खूप वाईट झालं, आईने चांगलं केलेलं नाही, असे तिच्या चेअरकडे बघून म्हणत असतो. तर इकडे मनोज हा खूप भडकलेला असतो. तर आनंदी म्हणते, बरं झालं आग बंद झाली. तर लगेच मनोज म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं होतं की घर जळून जायला पाहिजे होतं की काय? तर लगेच आनंदी म्हणते, असं काय बोलतो दादा, आपण सगळे सुखरूप आहोत ना? तर मनोज म्हणतो, मग काय, कुणाला मारण्याचा प्रयत्न होता का तुझा? हे सर्व तुझ्यामुळेच घडतंय. तर लगेच आनंदी म्हणते, काय बोलतोय दादा तू? तर मनोज म्हणतो, हो, हे सर्व तुझ्यामुळेच घडतं आहे. त्यावर लीना मनोजला म्हणते, अरे मनोज, काय बडबडतोयस तू, तुला काही कळतं का? तर मनोज म्हणतो, लीना तू मध्ये पडू नको, आज मला बोलू दे, आज मी हिला इथून काढून देणार आहे, एकतर ही या घरात राहील नाहीतर मी या घरात राहील. तर लगेच मालती म्हणते, मनोज असा का वागतोयस तू? तर लगेच शेजारच्या काकू म्हणतात, असा कसा भाऊ आहे, त्याला बहिणीची थोडी पण कीव नाही. तर लगेच तो त्या काकूंना ओरडतो आणि गप्प करतो आणि म्हणतो, तुम्हाला जर तिची एवढीच कीव येत असेल तर तुमच्याबरोबर घेऊन जा ही ब्यात, असे म्हणतो. तर हे ऐकून आनंदीला खूपच वाईट वाटते. तर लगेच मनोज म्हणतो, आनंदी, एकतर तू या घरात राहा नाहीतर मला या घरात राहू दे, तुला जर इथून जायचं नसेल तर मीच कुठेतरी जातो आणि माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतो. तर लगेच त्या शेजारच्या काकू सर्व खूप आनंदीची कीव करत असतात. तर त्यांना खूप काळजी वाटत असते. तर लगेच मालती म्हणते, मनोज असं काय करतोय तू, शांत हो. तर लगेच आनंदी म्हणते, दादा असं काय करतो? तर लगेच मनोज म्हणतो, मी तुझ्या हात जोडतो आनंदी, परंतु तू इथून कुठेतरी दूर निघून जा. तर आनंदी म्हणते, ठीक आहे दादा, तुझं म्हणणं आहे ना, मी तसंच करते. तर लगेच लीना म्हणते, आनंदी थांब, तू असं काहीही करणार नाही, उगाच काही डोक्यात घेऊन राग घालू नको डोक्यात, प्लीज आनंदी थांब. परंतु आनंदी कुणाचंच ऐकत नाही. आनंदी लगेच ते घर सोडून निघून जाते. तर सर्वजण बघतच असतात. त्यावर आनंदी रडतच तिथून निघालेली असते. तर लगेच मनोज म्हणतो, आज जर हिला कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल. तर हे सर्व गुपचूप अंशुमन तिथून डोकावून बघत असतो. अंशुमन तर खूपच खुश होतो आणि म्हणतो, बघ आनंदी, आता तुझ्या आयुष्याची मी कशी राखरांगोळी करून टाकली, आता नाही तुला रस्त्यावर भीक मागायला लावली तर माझं नाव अंशुमन लावणार नाही. आणि हे सर्व बघून खूप मनाशी हसत असतो. तर इकडे लगेच लीना सार्थकला ऑफिसमध्ये फोन करते आणि फोनवर झालेला सर्व प्रकार सांगते. तर लगेच सार्थक म्हणतो की एवढं सगळं झालं आणि मला कोणी काहीच कळवलं नाही. तर लीना म्हणते, इथे खूप आग लागलेली होते आणि त्यानंतर मनोज आनंदीला खूप काही बोलला, त्या गडबडीत सांगण्याचं राहूनच गेलं, परंतु प्लीज तुम्ही काहीतरी करा आणि आनंदीला वाचवा, ती कुठे गेली काहीच सांगता येत नाही. तर हे ऐकून सार्थकलाही खूप मोठा धक्का बसतो. त्यावर लगेच सार्थक म्हणतो, एवढं सगळं झालं, आता काय करायचं? तर लगेच लीना म्हणते, काहीतरी करा, परंतु लवकर आनंदीला वाचवा, तिने जीवाचं काही बरं वाईट केलं नाही म्हणजे बरं होईल. तर सार्थकही खूप घाबरून गेलेला असतो. तर लगेच लीना खूप रडत असते. तर सार्थक म्हणतो, तुम्ही काही काळजी करू नका, मी मिस आनंदीला सुखरूप घरी आणेन, व लगेच फोन बंद करतो. तर मित्रांनो, पुढील भागात सार्थक आनंदीला राज्याध्यक्षांच्या घरी घेऊन येतो. तर सुधा म्हणते, तू या मुलीला इथे का घेऊन आलायस? त्यावर वृंदा म्हणते, ही अवदसा या घरात आलीच कशी? तर हे ऐकून सार्थक वृंदावर खूप ओरडतो आणि लगेच आनंदीचा हात हातात घेतो आणि तिला घरात घेऊन येतो. आणि देवापुढे जे कुंकू असतं ते आनंदीच्या भांगात भरून सर्वांना सांगतो की आजपासून आनंदी माझी बायको झालेली आहे. आणि सर्वांच्या डोळ्यासमोर तो आनंदीच्या भांगात ते कुंकू भरतो. वृंदा तर त्याच्याकडे बघतच बसते, कारण वृंदाच्या नाकावर टिचून आनंदीबरोबर सार्थकने लग्न केलेले असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल